सिर्फ दिखावा है, इसमें से 2 सेकंड के लिए भी कुछ उठाने नहीं वाली है ये औरत। पोहा आणि कचोरी आहे। बापरे, अरे वा। हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तुमची नवरात्री कशी चालली आहे? मजेत ना? मस्त असं तुम्ही गरबा वगैरे खेळायला जात असाल, पण मी फक्त घरातच असते, मी गरबा खेळायला कुठंच जात नाही। पण आता मी कुठेतरी खास ठिकाणी चालली आहे, गरबा खेळायला नाही, पण देवीची इच्छा आहे त्या ठिकाणी मी जात आहे। मी मिस्टर आणि अंकित आम्ही तिघं निघालो आहोत आणि बाकी फॅमिली मेंबर्ससुद्धा आहेत। तर कोण कोण आमच्यासोबत येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते। रात्रीची आमची ट्रेन आहे, तर आता निघतोय, स्टेशनला जातोय आणि छान मग तुम्हाला प्रवासाची थोडीशी मजा वगैरे दाखवेल। आमची प्रवासाची मजाही तुम्ही बघू शकतात आणि कुठं जात आहोत, कशासाठी जात आहोत ते व्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू कळेल जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर असंच काही समजू शकतात की देवीची इच्छा आहे, तर त्या ठिकाणी आम्ही ती स्वतः आम्हाला बोलवत आहे। तर असं अचानक ठरलं आहे आमचं जाण्याचं, तर आम्ही आता चाललो आहोत। तर तुम्हालाही दाखवू की कुठं जाणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यांना खूप उशिरा करते, पण तरी हॅपी नवरात्री। सबको लगे बाप रे कितना ये सामान उठाती है बेचारी, कोई मर्द उठ नहीं रहा है। अब बाकी लोगों को क्या पता कि हमारे कौन है। उनके मांगे लोग हैं मेरे घर के, जो जरा से भी बैग। दोस्तों इधर दिखा, ये सिर्फ दिखावा है, इसमें से 2 सेकंड के लिए भी कुछ उठाने नहीं वाली है ये औरत। नहीं, मैं उठाऊंगी ना, मेरी ये भारी भरकम बैग, ये एक ही बहुत है मेरे लिए। एकच मी एवढी वजनाची उचलणार आहे बॅग। चला, बाय बाय। तर तुम्हीच सांगा, जर 2 पुरुष मंडळी आपल्या सोबत आहेत बॅग उचलायला, तर आपण का बरं बॅग उचलायची? आपण का लगेच उचलायचं? बरोबर की नाही? तर बघा, अंकित मला असा चिडवत होता, कारण मी बॅग घेतच नाही। जर हे दोघे बापले का किंवा यातून एक जण जरी असला तरी, आणि हे स्वतःसुद्धा मला घेऊ देत नाही आणि इथं मला नाव ठेवतोय। आणि माझी जी हँडबॅग आहे ना, यामध्ये सुद्धा एवढा सामान आहे, म्हणजे आपण लेडीजचं जी हँडबॅग असते त्यामध्ये तुम्ही प्रत्येकजण काय काय ठेवत असाल, तर हे वेगळं सांगायची गरज नाही। तर ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या बॅगमध्ये सुद्धा आहे। तर ह्या बॅगेचं वजनसुद्धा खूप आहे। आणि मी आता तयार झाली आहे, छान डेनिमची कुर्ती घातली आहे, कारण एसीचं रिझर्वेशन आहे, थंडी वाजू शकते खूप, आणि इयरफोन हे तर कधीच विसरायचे नसतात। तर अशी रेडी होऊन आम्ही आलो आहोत स्टेशनला ना, म्हणजे कल्याणच्या स्टेशनला कायमच गर्दी असते, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि कुठली ट्रेन असो, स्टेशन असं गजबजलेलं असतं नेहमीच। आणि आमच्यासोबत आहेत ना 4 नंबरची जाऊ आहेत, तिच्या 2 मुली आहेत, तनुभूमी, आणि 3 नंबरचे दीर आणि त्यांचा मुलगा विकीसुद्धा आहे। तर प्रत्येक फॅमिलीमधले असे काही सदस्य आम्ही सोबत जात आहोत आमच्या शहापूरला, MP मधलं, मध्य प्रदेशमधलं शहापूर, जे अहोंचं गाव आहेत, म्हणजे माझं सासर। आणि बघा 1 तास उशिरा आली आहे ट्रेन आणि निघालो आहोत आम्ही। मुली बघा किती एन्जॉय करतायत, आणि मुलांसोबत फॅमिली मेंबरसोबत प्रवास करण्याचा आनंदच वेगळा असतो। एकटा प्रवास करणं म्हणजे खूप बोर होत असतं, आणि फॅमिली असेल ना तर लांबचा प्रवास देखील कधी संपेल कळतच नाही। तर असा आमचा हा 8 तासाचा प्रवास आहे। तर आमची जर्नी सुरू झाली आहे। तर मस्त रात्री गप्पा वगैरे केल्या आधी, आणि नंतर छान झोप काढली, आणि सकाळी 7 वाजता आम्ही पोचलो होतो। तर तुम्हाला मी दाखवते छान सकाळचा हा व्ह्यू। तर खूप सुंदर सूर्यनारायण इथं निघाले आहेत, त्यांचा ग्लासमधून असं रिफ्लेक्ट पडत आहे, आणि छान हिरवळ आहे। खूप सारा पाऊस पडून गेला होता, पण आम्ही जेव्हा होतो ना 2 दिवस तिथं, तर तेव्हा पाऊस अजिबात पडला नाही। कदाचित त्याला वाटलं असेल की आम्ही छान गावाला फिरावं, म्हणून त्याने पावसाने म्हणजे पडण्याची इच्छा व्यक्त केली नाही कदाचित। तर असं छान आम्ही प्रवास करत पोचलो होतो ब्रह्मपुरी स्टेशनला। स्टेशनच्या बाहेर ना असे 2 छोट्या हॉटेल्स आहेत, जिथं आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो। उतरल्या नाश्ता करत आहेत, कारण ब्रेकफास्टचा टाईम झाला होता। छान इथं पोहा आणि कचोरी आहे, म्हणजे मोठे आहेत, आमचा उपवास आहे अष्टमीचा, तर आम्ही सगळे साबुदाण्याची खिचडी खात आहोत। तर मस्त साबुदाण्याची खिचडी आलेली आहे।
तर फराळाचंही आहे, पण आंघोळीच्या आधी करतोय. आता काय करणार, जाण्यासाठी आम्हाला 10 वाजतील. चांगले आहेत असे पोहे, टेस्ट चांगला आहे. पोहे कसे आहे विकी? पुढे आम्हाला 2 तास प्रवास करायचा आहे आणि आता ऑटोने आम्ही आधी बसस्टँडला जाणार आहोत आणि तिथून मग बसने जाणार आहोत पुढे. तर इथं आम्ही साबुदाण्याची खिचडी खात होतो आणि बघा अंकितने काय केलं, त्याचा उस्ता चमचा माझ्या प्लेटमध्ये घालून दिला. तर त्याला मी ओरडली आणि मग हा साबुदाण्याची खिचडी मी त्याला देऊन टाकली आणि मी दुसरी मागवली. छान चहा वगैरे घेतला, फ्रेश झालो थोडं आणि मग निघालो आम्ही ऑटोने बसस्टँडला. तर 2 ऑटो करावे लागले आम्हाला. तर छान इथून हा तालुका आहे ब्राणपूर, इथून आम्ही निघालो. तर पोचलो बसस्टँडला तिथल्या. तिथं बघा MP मध्ये जाणाऱ्या प्रत्येक बस इथं लागलेल्या असतात. खूप मोठं बसस्टॉप आहे आणि आम्ही बसलो आहोत इच्छापूरला जाणाऱ्या बसमध्ये. तर शहापूरला आम्ही सध्या जात नाही आहोत, रस्त्यातच ते लागणार आहेत. पण आमचं जे घर आहेत ना ते लॉक आहेत, कारण की आम्ही कोणीच तिथं राहत नाही. तर ते घरही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहेत. तर नेहमी म्हणजे माझ्या मैत्रिणी म्हणतात की माहेरचं घर दाखवते, सासरचं घर दाखवत नाही. तर ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहेत. निघालो छान अशा आम्ही बसमध्ये. सकाळचा जो व्ह्यू आहे ना तो बघत बघत छान आनंदात प्रवास झाला. तर बघू शकतात किती सुंदर हिरवळ आहे आणि ऊन पडलं आहे, कोवळं ऊन आहे, छान झाडांवर पडलं आहेत आणि सुंदर असं दृश्य आहे. जाताना हे बघताना ना खूप छान वाटते, मजा येते. कारण इतकी हिरवळ आपल्याला शहरामध्ये बघायला मिळत नाही. गावाकडे शेती वगैरे सगळं बघायला मिळते. आणि रस्त्याने ना 2 नद्या लागतात. तर एक तापी नदी लागते आणि दुसरी लागते मोहना नदी. तर ब्राणपूर ते शहापूर, तर ह्या 2 नद्या लागतात रस्त्याने. तर मी एकाच नदीचं शूट केलं होतं आणि आता पोचलो आहोत नंदेकडे. तर नणदबाईंनी बघा आधी सगळी तयारी करून ठेवली होती. दीपा हॅलो, काय बनवते? साबुदाणा का ग? मग 2 कढईमध्ये? अच्छा, तिकडे बटाटे वाटतात त्याच्यासाठी बनवली आता लगेच. हो. तर नणंदबाईची सून ही दीपाली आहेत, जे सेकंड टाईम आता प्रेग्नेंट आहेत. आणि बघा इथं हीटरने पाणी तापवत आहेत, कारण आता आम्ही सगळे आंघोळ वगैरे करणार आहोत. एक जण आता जाणार आहोत आंघोळीला. भरपूर टाकलं आहे तुम्ही ना दादा? उद्या आम्ही डोसे खाऊ. हा बापरे, अरे वा. तर किचनमध्ये छान छान फराळाचे आणि नाश्त्याचे पदार्थ बनत आहेत. इकडे मामा भाच्यांच्या गप्पा सुरू आहेत, काही जण आंघोळीला गेले आहेत आणि इथं मुलांचा इडलीवर ताव सुरू आहेत. कारण आत्याने गरम गरम इडल्या बनवलेल्या आहेत, वहिनीने त्यांच्या गरम गरम साबुदाण्याची खिचडी बनवली आहेत. तर आल्या आल्या परत हे सुरू झाले आहेत नाश्ता करण्यासाठी. एन्जॉय करतात मुलं छान इथं. तर असं काही छान आम्ही आता नंदेकडे बसलो आहोत आणि लगेच आम्ही आंघोळ वगैरे आवरून आणि मग जाणार आहोत आमच्या गावाला. पण ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर आजचा व्लॉग कसा वाटला? छोटा आहे पण मस्त आहेत. आवडला असेल तर लाईक करा, कमेंटसुद्धा करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, उद्याच्या व्लॉगमध्ये मग आमचं जे गावाकडचं घर आहे ते पाहायला विसरू नका. बाय.